नमस्कार, महालक्ष्मी लेडीज टेलरिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत कटोरी ब्लाउज। कटोरी ब्लाउज आपण 38 म्हणजे 38 छातीचा कटोरी ब्लाउज शिकणार आहोत। उंची आहे आपली 14, 1 इंच वाढवून आपण 15 घ्यायची। 38चा चौथा 9.5 प्लस 1.5 इंच 11। पहिला आपण हा 11चा बॉक्स बनवून घ्यायचा। हा आपला पाठीमागचा भाग आहे। 2.5 इंच गळ्यासाठी घ्यायचं आहे बंद बाजूकडून, शोल्डर 3 इंच आणि 6 इंच आपला हा मुंडा। मुंड्याचा बॉक्स बनवून घ्यायचा आहे। 1.5 इंचाचा आर्महोल पाठीमागच्या साईडला, पुढच्या साईडला 1 इंचाचा टाकतो राऊंड शेपचा। पाठीमागचा गळा असेल आपला 10चा, अर्धा इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी घ्यायचा आहे। 2.5 इंच बॉक्स बनवून घ्यायचा। हा झाला आपला पाठीमागचा टक्सा 11 आहे तर 11चा मध्ये घ्यायचा, 5.5 वरती 4 इंचाचा आपण टक्स घ्यायचा। अर्धा इंचाचा मार्जिन करून हा आपला झाला पाठीमागचा भाग। कटोरी ब्लाउजचा आपण आता पुढचा भाग काढणार आहोत। पाठीमागच्या भागामध्ये 1 इंच उंची वाढवली होती, आता पुढच्या भागात 1.5 इंच वाढवायचे। 14 प्लस 1.5 इंच 15.5। छातीचा चौथा 9.5 येतोय, त्याच्यामध्ये 1.5 इंच हे करून 11चा हा पहिला आपण बॉक्स बनवून घ्यायचा। पण बॉक्स आता आपण पुढच्या साईडनं 2.5 इंच गळा रुंदी, 3 इंच शोल्डर आणि 6 इंचाचा मुंडा हा आपण बॉक्स बनवू। पुढच्या साईडला आर्महोल येतोय 1 इंचाचा असतो। पुढचा गळा आपला 7 आहे तर अर्धा इंच शिलाईसाठी 7.5 घ्यायचा आहे। 7.5 मार्जिन करून 2.5 इंचाचा बॉक्स बनवून गळ्याला आपण शेप द्यायचा। आता आपली एक पट्टी आली, गळ्याच्या साईडने 3.5 इंच एक पट्टी आणि मुंड्याच्या साईडला 3 इंच हा आपण एक पट्टीचा असा थोडासा खोलगट आकार देऊन घ्यायचा। आता आपल्याला कटोरी कशी वाढवायची तर 3.5 इंचाच्या समोर एकदम 3 इंच स्ट्रेटमध्ये, इकडे तिकडे नाही, एकदम सरळमध्ये 3 इंच घ्यायचं आहे। 3 इंचापासून क्रॉसमध्ये 2 इंच घ्यायचं आहे। आता ह्या 2 इंचाचा गळ्याचा पार्ट आणि योगपट्टीचा पार्ट आपण असा जॉईंट करायचा। 38ची कटोरी आपली 5.5 इंच आहे। 5.5 इंच कटोरी झाली, 3 इंच टक्ससाठी घ्यायची। आर्महोल पासून 1.5 इंच क्रॉसमध्ये घ्यायचं आणि गळ्याच्या वरती 1 इंच घ्यायचं आहे। हे आपण असा राऊंड इकडून असा जॉईन करायचा। हा झाला आपला कटोरीचा पार्ट। आता आपण कटोरीचं कटिंग करून घेऊया। योगपट्टीचा पार्ट आपण अलग काढूया। ही कटोरी आपण काढलेली वाढवून घ्यायची आहे खालच्या साईडला। याला आपण बरोबर असा पॉइंट देऊन घ्यायचा आहे आणि इथे ठेवायचं आहे। वरून सेम असेल, ह्याच्यामध्ये काही वाढवायचं नाही आहे। फक्त खालच्या साईडून आपल्याला 1 इंच वाढवायचे। ही झाली आपली मेन कटोरी। ते आपण कटिंग करून घेऊया।
ही झाली आपली 38च्या साईजची कटोरी. आले का नाही मस्त. करून घेऊया. बघा पाठीमागचा गळा आपण चौकोनी ठेवणार. मार्किंग जसं केलं तसं सेम कटिंग करून घ्यायचं. हा ठरला आपला पाठीमागचा पार्ट. पुढच्या पार्टमध्ये आपण शिलाई कशी करायची हे शिकूया. थँक्यू.